डेफिनेटली हे बरं. येस, मला काय हवंय? ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. ठीक आहे. आता ज्यावेळेस कॉस एक्स म्हणतोय आपण, सो एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू कॉस ऑफ, हा नवीनच आहे त्यामुळे कदाचित मला एवढ्या याची प्रॅक्टिस नाहीये, पण ठीक आहे, मी बघतोय, ट्राय करतोय. हा कळलंय का? नाव एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0 कॉस एक्स प्लस एच मायनस कॉस एक्स आणि अपॉन एच. सो लिमिट एच टेंड्स टू 0 मायनस 2 साइन एक्स प्लस एच प्लस एक्स अपॉन 2 आणि साइन एक्स प्लस एच मायनस एक्स आणि अपॉन 2 डिवायडेड बाय एच. सगळ्यांना झेपलंय? क्लिअर? बरोबर का? सो लिमिट h tends to 0 minus 2 sin 2x plus h upon 2 आणि into sin h by 2 upon h. Got it? Yes. So it is equal to minus 2 limit h tends to 0 sin 2x plus h upon 2 आणि into limit h tends to 0 sin 1 by 2 h upon h. So इथे किती होणार? 1 by 2 and into 1 by 2. Obviously this 2 will cancel with this. आणि अंतर काय येईल माझं? आता इथे जागाच नाहीये. ठीक आहे, करतो मी त्याला जागा. एक सेकंड जरा. एक सेकंड ना, मी जरा चाललंय. येस, ठीक आहे. आणखीन थोडा बारीक करतो त्याला. ठीक आहे. आता इथे काय होईल? इज इक्वल टू मायनस साइन काय एक्स 2x अपॉन 2 म्हणजे एक्स होईल आणि पुढचे सगळे वनच होतील. सो मायनस साइन एक्स विल बी माय फायनल आन्सर. हेच तुमचं आन्सर आहे. आता ह्याच्यात त्यांनी म्हणलंय काय पुढे जाऊन, ऐका. आता पुढे जाऊन त्यांनी सांगितलंय एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स आहे. आता एक्स इज गिवन टू मी एज 5 पाय अपॉन 4 आहे. एम आय राईट? येस. सो एक तर बेसिकली किती झाला म्हणजे 180 225 बरोबर का? सो एफ डॅश ऑफ 5 पाय अपॉन 4 इज इक्वल टू मायनस साइन 5 पाय अपॉन 4. कळते? येस. सो इट इज मायनस साइन पाय प्लस पाय बाय 4
and it is minus of minus sine pi by 4. See, you can find by this way. You can find by this way. So it is plus sine pi by 4, that is 1 upon root 2 is my final answer. Let me add your present attendance. कळलं? चला, झालं का सगळ्यांचं? ओके. येस, मी दुसरं पुढचं घेतोच आहे. एकच सेकंड बोलालो. ठीक आहे, बघा पुढचं घेऊया. दिसतंय का स्क्रीन तुम्हाला का नाही दिसत आहे? कॅन यू सी स्क्रीन? येस, ओके. झालं सगळ्यांची क्वेरी सॉल्व. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 बघा, चला पटपट. क्वेश्चन नंबर 3 बघा. तुम्हाला लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह कळेल. शो दॅट the function f is not differentiable at x is equal to -3. म्हणजे ऑलरेडी त्यांनी सांगितलं की फंक्शन डिफरन्शिएबल नाहीये. f of x is equal to x square plus 2 for x is less than -3 and is equal to 2 minus 3x for x is greater than or equal to -3. ओके, हे बघा. आता हे कसं करायचं ते दाखवते, नीट बघा. स्क्रीन दिसत नाहीये पोरांनो? क्लिअर आहे का स्क्रीन? पोरांनो स्क्रीन दिसते का? येस, मी तुमच्या साईडला आहे. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. ओके, दिसते का स्क्रीन आता? चला मग कसं करायचं बघा. कनक, तुझ्या साईडला हा प्रॉब्लेम आहे. स्क्रीन पॉज नाहीये. पोरांनो स्क्रीन पॉज आहे का? अरे मी काय लिहितच नाही तर पॉज असायचा प्रश्नच येत नाही. मी कुठे स्क्रीनवर काय लिहितोय? ज्यांना दिसत असेल ऑल क्लिअर तर एक एसी टाईप करा बरं. कुणाला क्लिअर आहे? चला पटापट टाईप करा. बरं, एक मिनिट, एकच मिनिट. आता मी करतो काय ते. कळलं मला तुमचा काय इश्यू होतोय. आता दिसते का?
आता नवीन स्क्रीन दिसते का? ओके. आता बघा, पहिल्यांदा आपण लेफ्ट हँड लिमिट घेणार आहोत. म्हणजे काय? डिफरन्सिएशन साठी एल लेफ्ट हँड डिफरन्शिएबल. थांबा, नीट लिहितो. -3. ते कसं लिहितात? लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ -3 प्लस h आणि मायनस f ऑफ -3 अपॉन h. क्लिअर? इथं काय करणार मी? बघा, लिमिट h टेंड्स टू 0 -3 प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 आणि -3 प्लस 2. मला सांगा, कोणाकोणाला हे कळलंच नाही काय केलंय? बोला, कळलंय का नाही कळलंय? अरे पोरं हो, तुम्हाला कळलंय का नाही कळलंय? हा, अरे त्या हे कळायला तुम्हाला वेळ लागतो एवढा? नाही कळालं. बघा, तुमचा अभ्यास किती कमी आहे. मी हे सगळं शिकवलंय, फक्त आज मी डायरेक्ट स्टेप लिहिली. ठीक आहे, हरकत नाही, करूया आपण. परत एकदा आठवण करून देतो. कुठल्या याची माहिती? हा -3 आहे समजा, कारण आपला हा आहे ना पॉइंट, -3 आहे. तर इकडे गेलो आणि इकडे गेलो. बरोबर का पोरांनो? हा, येस. बरोबर. म्हणजे मी सध्या ह्या पोझिशनला आहे, हे चाललंय. बरोबर का? शिकवलं नाहीये का हे सांगा बरं? हा, आणि हे कंटिन्युटी मधनच आहे हे. तेच एक्झॅक्टली केलंय बघा. म्हणजे -3 प्लस h इथे झाला -3 प्लस h. हा, दोन्हीकडे -3 प्लसच h होणार आहे. करेक्ट. ती वरची कंडिशन आहे म्हणून लेफ्ट साइडला, आणि त्याची फंक्शन डेफिनेशन ही वापरली आहे. मग एक्सच्या जागेवर मी -3 प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर वापरलाय, कारण एक्सच्या जागेवर काय वापरणार? -3 प्लस h ना. बरोबर का? हे आता सगळ्यांना कळलंय का? बघा पोरं, तुमचा अभ्यास नाहीये, आणि असं प्रत्येक वेळेस पेपर देऊन तुम्ही अभ्यास करता असं होत नाही बरं का. तुम्हाला स्वतःला अभ्यास करावाच लागतो. त्यामुळे पेपर सोडवा आणि हे करा. बरं, मी तुम्हाला एक वर्कशीट दिली होती, कितपर्यंत झाली ती? इथे आहे ती पोरं अभ्यास करत नाही, सगळं गावाला निघून जातात. -11 बरोबर आहे का? बघा बरं. आणि अपॉन h. इज दॅट क्लिअर? बोला. मग उरेल काय? लिमिट h टेंड्स टू 0 h स्क्वेअर -6h अपॉन h शिल्लक राहील. तुम्हाला काय वाटतंय बघा? So limit h tends to 0 h -6 and that is equal to -6 on the left hand side.
झालंय का? मी परत परत सांगतो, सगळा अभ्यास झाला पाहिजे. आज एवढी मुलं ऍबसेंट काय का सेकंड लेक्चरला ऍबसेंटच असतात? काय रे पोरांनो, एवढी मुलं ऍबसेंट काय आहेत आज? हा, का सेकंड लेक्चरला ऍबसेंटच राहायचा ट्रेंड आहे तुमच्यात? एकच मिनिट हा, जरा खोडतोय कारण एकच सेकंड, इथे ऑल क्लिअरचं बटन नाही आहे ना. बटन असतं तर बरं झालं असतं नाही का. शोधायला पाहिजे, नवीन सिस्टीम असल्यामुळे मला माहित नाही. बर, आता आर एफ डॅश ऑफ एक्स किंवा -3 इज इक्वल टू लिमिट एफ ऑफ -3 प्लस एच मायनस एफ ऑफ -3 अपॉन एक्स. आता मी डायरेक्ट लिहितो, 2 -3 इंटू -3 प्लस एच आणि -2 -3 ऑफ -3, बरोबर आहे का? आणि अपॉन एच. एम आय राईट? बरोबर का? सो लिमिट h tends to 0, 2 plus 9 minus 3h -2 आणि +9 -9 आणि अपॉन h. सो हे दोघं कॅन्सल विथ दिस आणि इज इक्वल टू, डायरेक्टली मी लिहू शकतो -3 इज माय फायनल आन्सर. येस, -3 इज माय फायनल आन्सर. सो बघा, is not equal to r f dash of -3 and therefore it is non-differentiable. हेच तर शो करायचं होतं ना तुम्हाला. कळतंय का? कळतंय का? पुढचं तुम्ही होमवर्कला करा. क्वेश्चन नंबर 4 सेम आहे. येतंय का? पुढचं तुम्ही होमवर्कला करा, सेम आहे. कळलंय का? चला, हे क्लिअर करायला पाहिजे मला. बरोबर, क्लिअर करतो सगळा स्क्रीन. कसं आहे, चला तत्वगणित लिहाल आता पुढचं. हा, बोला. एकच सेकंड ना पोरांनो. अरे चा, स्क्रीन दिसते व्हाईट? ओके, नेक्स्ट. गणित लिहून घ्या पुढचं. डिस्कस द कंटिन्युटी अँड डिफरेन्शिएबिलिटी ऑफ फॉलोइंग, राईट? बघा बरं, एकच सेकंड. हा, चला.
पहिलं काय करायला पाहिजे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मॉड्युलस ऑफ एक्स ऍट एक्स इज इक्वल टू 0. करेक्ट. आता मी सांगतो तसं लिहा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इंटू मायनस एक्स फॉर एक्स इज लेस दॅन 0 आणि एक्स इज पॉझिटिव्ह एक्स, देन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. बरोबर आहे. कंटिन्युटी काढणं तर सोपं आहे याचं, बरोबर का. लिमिट एक्स टेंड्स टू 0 मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू मायनस एक्स स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0. करेक्ट. हे झेपलंय का. पुढे लिमिट एक्स टेंड्स टू 0 प्लस. पोरांनो, आता तरी तुम्हाला पटलं असेल की मी तुम्ही लिमिट परफेक्ट करा सारखा ओरडत का होतो, नाही तर पुढचं काही येणार नाही. हो की नाही. आता तरी कळलं का की लिमिट का पाहिजे, एवढं सगळं का घेतलं मी 20-20 दिवस, का नाही अजून. नाहीतर तुम्हाला आज हे काहीच कळलं नसतं. ओके. सो LHS इज इक्वल टू RHS. करेक्ट आहे का. सो लिमिट श्रेयस श्रेयस नाही आहे का येत आजकाल. लिमिट एक्स टेंड्स टू 0 प्लस f of x. So function is continuous. Continuous. बरोबर आहे. आता आपल्याला LHS इज इक्वल टू RHS करायचं, बरोबर का. झालंय का लिहून झेड एन सी. ओके. खोडतोय मी. चला तुम्ही पुढून सॉरी तुम्ही पुढे लिहायला घ्यायचंय. ते शिकवलंय बघा आत्ताच तुम्हाला. काय शिकवलं आता 2 मिनिटापूर्वी झालंय गणित, याच्या अगोदरचं गणित. सॉरी. बघूया आपण लेफ्ट हँड डिफरन्सिएशन पहिल्यांदा. बघा 2 मिनिटापूर्वी शिकलो होतो लिमिट एक्स टेंड्स टू 0. आता 0 प्लस एच होणार ना, एफ ऑफ 0 प्लस एच मायनस एफ ऑफ 0 अपॉन एच. करेक्ट आहे का. आता थोडं डायरेक्ट करतोय, बघा कळेल. लिमिट एक्स टेंड्स टू 0 मायनस एच स्क्वेअर मायनस 0 अपॉन एच. कुणाकुणाला हे कळलं नाही सांगा. लवकर बोला. अरे कळलंय का नाही कळलंय.
कळालंय? बाकी ते कळालंय, ठीक आहे. मग इथे पुढे काय होईल? लिमिट h टेंड्स टू 0 मायनस h अँड दॅट इज इक्वल टू 0. RHS ला सेम तसंच होईल, जे काय वेगळं होणार नाहीये. बरोबर आहे ना? अभी क्या हो गया? बघा, मायनस आणि 0 प्लस लिहायला पाहिजे इथे. f ऑफ 0 अपॉन h. सो इथे असेल लिमिट h स्क्वेअर मायनस 0 अपॉन h आणि लिमिट h टेंड्स टू 0 प्लस h अँड दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात L f dash of 0 is equal to R f dash of 0. So function is continuous as well as differentiable at x is equal to 0. सगळ्यांना कळलंय का? काय करायचंय कळलंय का? सगळ्यांना कळलंय? परफेक्ट कळलंय? भार्गव आहे का? भार्गव नाहीये बहुतेक आज. भार्गव दांडी मारली. मग काय ऐकायला येत नाहीये मी विचारलेला प्रश्न? ओके, चला क्वेश्चन नंबर 6 करायचा आहे आपल्याला. यातलं दुसरं तुम्ही होमवर्कला करणार आहात. पाचव्यातलं दुसरं तुम्ही होमवर्कला करणार आहात. चला पटकन झेड एन टी ना. चला परफेक्ट. चला discuss the continuity and differentiability of f of x. आता ते काय आहे f of x तर बघूया आपण. एकच सेकंड. at x is equal to 2 x is equal to 2 म्हणलाय. f of x मला दिलाय x, ठीक आहे. and if x belongs to 0 4 and is greatest integer or floor function. थोडक्यात तुम्हाला x कसा दिलाय? x belongs to less than 4 and greater than or equal to 0 असा दिलेला आहे. आता आपण काय करूया? ग्राफ प्लॉट करूया. म्हणजे कसं होईल तुम्हाला ते कळायला सोपं जाईल, म्हणून मी जरा याचा ग्राफच प्लॉट करतोय. लक्षात घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. आता याच्यावर मला द्यायचंय 1 2 3 अरेच्या 4 आणि 5. 1 2 3 4. ठीक आहे. मला पहिलं काय सांगितलंय तुम्हाला? हे परत एकदा असं पण गणित झालेलं आहे. ग्राफ कसा काढायचा हे पण सांगितलेलं आहे. 1 ला एक्झॅक्ट होत नाही पण 1 च्या अलीकडे, म्हणून थोडासा अलीकडे जाईल. मग पुढे 1 पासून सुरू होतो आणि 2 ला एक्झॅक्ट जाणार नाही,
2 च्या जस्ट अलीकडे तसंच, आणि तो जाईल 3 पर्यंत, पण एक्झॅक्टली 3 ला मॅच टच करणार नाही. आता इकडे मात्र 3 ला टच करेल, पण 4 पर्यंत कधीच जाणार नाही, कारण कंडिशनच आपल्याला दिलेली आहे. आता त्याचा ग्राफ तयार होईल. ओके. घेतलंय, सगळ्यांना कळलंय? सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स, आणि ही एक ऑलरेडी तुम्हाला कन्सेप्ट शिकवली होती. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज discontinuous at all integer values of x. शिकलो का नाही शिकलो आपण? काय पोरांनो, झालंय का नाही झालंय? कंटिन्युटी मध्ये घेतलंय असं गणित तुमचं? So function is not continuous, बरोबर का? As well differentiable. Function is not continuous and differentiable also. झेपलंय का हे गणित? काय रे पोरांनो, कळलंय का नाही कळले? चला, झेडएनसी कोणाला कळलं नसेल तर तसंही सांगा की सर नाही कळलं. झेपलंय, ओके. कुणी आहे का की ज्याला नाही कळलंय? अरे ते एवढं कोट काय लिहिते एवढं? हा, नाही असं काही नेसेसरी नाहीये, पण इथे आदित्य ग्राफ वरनच दिसतंय ना, हा 2 इथे क्लोज होतोय, हा पुढे चालू होतोय 2 वरनच, पण मध्येच म्हणजे गॅप आहे, म्हणजे ह्या दोघांमध्ये आन्सर बदलू शकतं, त्या गॅप मध्ये बारीकशा बदलू शकतं का नाही, म्हणून ते डिस्कंटिन्युअस आहे आणि ऍज वेल एज डिफरन्शिएबल आहे. आता डिफरन्शिएबल साठी सुद्धा हे बघ, एक आपल्याला हे लागतो, कंटिन्युटी सारखं लागतं, नेसेसरी नाहीये पण असू शकतं असंही मी म्हणेन बरं का. हे बघ, डिफरन्शिएबल मगाशी कसं -3 इथे एच आणि इकडे एच, या दोन्ही एकतर जर सेम व्हॅल्यू आली तरच आपण म्हणणार ते डिफरन्शिएबल आहे, एलएचएस कडनं आणि आरएचएस कडनं. कळलं? ओके ना? ओके, चला पुढे जाऊया आपण. ओके, 9वं गणित आपण करणारच नाही हो, आणि तुम्हाला कॉलेजमध्ये विचारणार नाही, कारण तुम्हाला तो टाईपच झालेला नाही, आणि जर कॉलेजमध्ये शिकवला तर ते नक्की गाईड मधनं घेत आहे. कळलंय? आता डिफरन्सिएशन रूल्स लिहून घ्या. आता पुढचा टॉपिक शिकवायला घेतोय डिफरन्सिएशन ऑफ एडिशन और subtraction.
ओके बघा, डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस व्ही प्लस ऑर मायनस म्हणूया आपण. सो डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस ऑर मायनस डी बाय डी एक्स ऑफ व्ही. ओके, समजा कोणीतरी म्हणे याच्यात तर 3 टर्म आल्या, तर हे बघा याच्या मागची बेसिक आयडिया अशी आहे, इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ऍडिशन असताना. ओके, त्याच्या पुढे u इंटू व्ही, u डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस व्ही डी बाय डी एक्स ऑफ यू. याला प्रॉडक्ट रूल म्हणतात. फक्त लिहून घ्या अगोदर, याला प्रॉडक्ट रूल म्हणतात. u डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस व्ही डी बाय डी एक्स ऑफ यू. ठीक आहे, लिहिलं का सगळ्यांनी? आता कोशंट रूल लिहून घ्या. रूल, कोशंट रूल काय सांगतो? जस्ट एकच मिनिट. डी बाय डी एक्स ऑफ u अपॉन v इज इक्वल टू v डी बाय डी एक्स ऑफ u माइनस u डी बाय डी एक्स ऑफ v अपॉन v स्क्वेअर. कळलंय? अपॉन v स्क्वेअर. आता हे काय आहे, कसं आहे, उद्याच्या सेशन मध्ये आपल्याला कळणार आहे. फॉर्म्युले तुम्हाला एक 22 फॉर्म्युले ते उद्या कागदावरच लिहून घ्यायचे, वाटेल तिथे लिहायचे नाहीत. वहीत तर अजिबात लिहायचे नाही, कारण